शशिकांतजी शिंदे साहेब बोलताय. एकदा हात वर करू, जोरदार टाळ्या वाजवूया. साहेब बोलताय. 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला वर्णे गटाचे उमेदवार राजूजी शेळके, गणातल्या उमेदवार स्वप्नाली फडतरे, अपशिंगे गणातील उमेदवार विशाल कांबळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लोकसभा चालू असताना सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या कातर खटावानी आपल्या या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले निलेशजी लंके, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, लंके साहेब, आज योग असा आहे की सगळे व्यासपीठावरील मंडळी जी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आहेत हा नियतीने काढलेला योग आहे. आणि तुमच्यावर मी आज पण लोकसभेला असतो. यांची पिपाणी वाजली नसती तर तुमचा माणूस लंकेच्या बरोबर तिथं पण शेतकऱ्यांचा आवाज उठवता. काही का होईना संजय गाडेला कळलं आता पिपाणीपेक्षा आता घड्याळाने बरोबर गेलं पाहिजे, म्हणून ते विशाल कांबळेसारखा उमेदवार घेऊन माझ्याकडे आले. खरं म्हटलं तर आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अध्यक्ष आपल्या सर्वांच्या आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने झालो आणि पहिली सभा माझी वर्ण्यात होती. खरं आम्ही दोघेही तुतारीवाले. आता प्रचार करतोय घड्याळाचा. अनेकांना प्रश्न पडला असेल, पण त्या नेत्याचं आज आठवण आम्ही काढतोय. माणूस गेल्यानंतर त्या माणसाची किंमत काय. ते दादा, मी त्या दिवशी पण बोललो की जो परिचित नाही अशा सुद्धा कार्यकर्त्यांनी चौका चौकामध्ये गावागावामध्ये बोर्ड लावले. हा कर्तृत्वान नेता शरद पवारांचा वारसा घेऊन ज्यावेळेला त्या ठिकाणी काम करत होता ना, तो आज आपल्यातून अचानक निघून गेल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राचा जे काही नुकसान झालंय, महाराष्ट्राचा पूर्णपणाने जो काही या ठिकाणी दुःखामध्ये गेल्यानंतर जो तो तोटा झाला, त्याच नेत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शशिकांत शिंदे आणि लंकेंनी त्या घड्याळाच्या बाबतीमध्ये भूमिका आम्ही घेतलेली आहे. खरोखर काम करणारा एक दादा होता. कामाचा दादा, निर्णयाचा दादा, हुकमाचा दादा, आपला दादा. जेवढ्या उपमा देऊन आपण तेवढ्या कमी आहे. त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियाला पण सांगितलं, आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो. अख्खा महाराष्ट्र आला होता. कोणाला अपेक्षित नव्हता. 9 वाजता अचानक कळलं की दादा गेले. नियतीने घात घातला. आम्ही सगळेजण बारामतीला पळत गेलो. आपल्याला दुःख झालं, त्या शरद पवारांना काय दुःख झालं असेल. 86 वर्षाचा योद्धा हा चेहऱ्यावरून दाखवत नव्हता दुःख, पण अंतर्मनामध्ये खरोखर त्या ठिकाणी त्यांना यातना होत होत्या. आणि आज या व्यासपीठावर मी एवढ्यासाठी सांगतो, हे जनतेला कळावं, आम्ही एकत्र काय राजकारणासाठी येत नव्हतो. आम्ही एकत्र स्वार्थासाठी येत नव्हतो. अजितदादांना जेवढे आम्ही दोघं तिघं ओळखत होतो, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. एक भावनिक नातं होतं. आणि अजितदादा जेवढे भावनिक होते, की पवार साहेबांकडे गेल्यानंतर अजितदादांचं मन हेलवालत होतं.
आणि त्यावेळेला अजितदादा म्हणायचे की ज्यांच्यामुळे आम्ही नावारूपाला आलो, आज त्यांच्या उपस्थितीमध्येच मला पक्ष विलीनीकरण करायचं आहे. हे सत्य आहे. बाकीच्या राजकारणावर बोलणार नाही, पण मनामध्ये एक अशा प्रकारची ज्यावेळेला भावना उत्पन्न होते त्यालाच कुटुंब म्हणतात. आणि ज्यावेळेला या अशा प्रकारचा निर्णय झाला त्यावेळेला राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी जबाबदारी दिली की महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन जिथे शक्य होईल तिथे फक्त राष्ट्रवादीचं घड्याळ चालवायचं, जिथे शक्य होणार नाही तिथे तुतारी चालवायची, हा निर्णय घेतला. म्हणून आज या व्यासपीठावर पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आम्ही घड्याळावर उभा केलं. ही खरी अजितदादांना श्रद्धांजली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे आम्ही घड्याळ चालवलेला आहे. आणि म्हणून हे उमेदवार उभा करताना वर्णे गटाचा ज्यावेळेला विचार आला, विक्रमसिंह फडतरे सुद्धा जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभं राहायला तयार होते, पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं. आम्ही लढवई आहोत. हे सुद्धा नगरमध्ये मातब्बर असलेल्या नेतृत्वाला पाडून येतो हा सामान्य कुटुंबातला इतिहास कोणी करून दाखवला? तो निलेश लंकेने दाखवला. मी सुद्धा माथाडी कामगारांचा मुलगा म्हणून या सातारा जिल्ह्यातल्या यशवंतराव भूमीमध्ये 4 वेळा मी आमदार, 1 वेळा मंत्री आणि 5 वेळा सुद्धा आमदार होण्याचा निर्णय झाला. तो सुद्धा सामान्य कुटुंबातून, तुमच्या आशीर्वादातून झाला. ही नवीन गावं जेव्हा आली त्यावेळेला या गावाने प्रचंड प्रमाणे माझ्या पाठीमागे शक्ती उभी केली. हा विशाल कांबळे हा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता. काय त्याच्याकडे? ही मंडळी आली, बोलले की आम्हाला गवई साहेबांनी सांगितलं की आजपर्यंत आपण वेगळ्या प्रवास होतो, पण आता परत एकदा पुरोगामी विचाराच्या पाठीमागे राहून महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपण एकत्र येऊया. आणि त्या पद्धतीने त्यांनी मागणी केली. मी एका मिनिटात त्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतल्यानंतर सांगितलं, विशाल कांबळेला आपल्याला तिकीट द्यायचे. अपशिंगे गणामधून तिथं सैनिकाचं असलेलं गाव म्हणून ओळखलं जातं. तिथं क्रांती करणारा एक पुरोगामी विचाराचा सैनिक उभा करण्याचा इतिहास प्रवीण दसके आपल्या सर्वांच्या शिफारशीमुळे झाला. आमच्या या ठिकाणी दुसऱ्या उमेदवार आहेत स्वप्नाली विक्रमसिंह फडतरे, जे गावच्या. हे गाव तसं राजकीय दृष्टिकोनातून जागृत गाव, पण एक सुशिक्षित आणि शिकलेली तरुणी आम्ही उभी केली. पंचायत समितीला बीटेक झालेली आणि आयटी झालेली उमेदवार फक्त सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फक्त या वर्णे गणातून. अशी उमेदवारी दिली नाही. विक्रमसिंह फडतरेने विधानसभेच्या निवडणुकीला मला मदत केली. त्यावेळेला मी त्यांना शब्द दिला होता. त्याची इच्छा होती की मला निवडणूक लढवायची. मला शब्द दिला. आमचे बरेच मच्छिंद्र वगैरे सगळे बरेच लोक इच्छुक होते, पण मग आम्ही सांगितलं तिला पंचायत समितीला उभं करूया. महिलांसाठी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मुलगी आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून यायचं आणि निवडून आलं की पुढे जनतेला काय प्रश्न सोडवायचे याचा अभ्यास करण्यामध्ये 3 वर्ष जातात. मी खात्री देतो हे दोघंही आहे ना, पंचायत समितीमध्ये तुमचं नावलौकिक वाढवल इतक्या प्रकारचं चांगलं काम करून दाखवते. हा विश्वास या व्यासपीठावर मी तुम्हाला देतो.
शिट्टीवर बोलतोय मी. असा हिरो मागे ठेवायचा असतो. विलनला मारायला हिरोच लागतो. राजू शेट्टे माझ्याकडे बरेच जिल्हा परिषदेला उमेदवार येत होते. मला बोलले की आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला उमेदवारी द्या. मी सांगितलं जरा थांबा, वाट बघूया. आणि आमच्या वरण्या गावचे विनोद वगैरे सगळे आमच्या दादा काळंगे दुर्दैवाने नाही आहे, कारण त्यांच्या सौभाग्यवतींचं खरं निधन झालं. ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की राजू शेट्टेंना आपण उमेदवारी द्या. अंगापूर वगैरे सगळी ही गावं फार दर्जेदार आहे. शरद पवार वरणे गावातून घेऊन गेले. त्या वरणे गावामध्ये सगळ्यात जास्त शेती प्रधान गाव कुठलं असतं ते वर्ण आहे. अख्ख्या देशाच्या कानाकोपऱ्यात फुलं जात होती. पवार साहेबांना मी घेऊन आलो. इथे येऊन गेले. आमची माती आमची माणसे जे आहेत ना, मानसिंगराव पवार, हे पण पवार, ते पण पवार, आणि आम्ही पवारांच्या प्रेमात पवार. तरी ते काळंगे आहेत, पवार आहेत, गायकवाड आहेत, अनेक जाती धर्माची लोक आहेत. पण राजू शेट्टेला उमेदवारी देण्याच्या संदर्भात मागणी केली. मी खरंच सांगतो, आणि ते सांगितलेली खरी गोष्ट आहे. हल्ली उमेदवार म्हटल्यानंतर पहिला एक माणूस विचारतो, खर्च किती करणार तू, पहिला सांग. तू 1 कोटी करणार असेल तर तुला तिकीट. आमच्याकडे कोटी हल्लीच्या जगामध्ये माहिती पडायला लागलेली आहे. आणि मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, हे तिन्ही कार्यकर्ते एवढेच नव्हे, सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक तर गुरव म्हणून उभा केला लासूरण्याला, एक पवार म्हणून क्षेत्रमाऊलीला उभी केली. काही नाही, समाजासाठी 24 तास वाहून गेणारी माणसं, परंतु उमेदवारी करू शकत नाही त्यांची खंत होती. पहिल्या प्रथम आपण इतिहास बदलला. काय व्हायचं ते होऊन द्या, पण चांगल्या कार्यकर्त्याला जो घरदार न बघता समाजासाठी वाहून घेतो त्याला तिकीट दिली पाहिजे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आणि अजूनही माणुसकी मिळालेली नाही हो, अजूनही माणुसकी मिळेल नाही. मला खात्री आहे या वर्णे गटामध्ये राजू शेळके विक्रमी मतांनी निवडून येते. हा इतिहास करण्यासाठी ही सभा आहे. कारण बलाढ्य समोर असलेल्या सत्तेच्या बरोबर त्याच्या निवडणुका तर फार अवघड झालेल्या आहेत. एवढ्या अवघड झालेल्या आहेत निवडणुका, माणसांना पण सोपं झालेलं आहे. तसं कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांची हॉस्पिटल चांगली झाली, तसं निवडणुकीच्या काळामध्ये नवीन नवीन ढाबे सुद्धा तयार झाले. सगळं बुकिंग फुल असतं. पण ही माणसं साधी आहेत. आम्हाला एवढंच सांगायचं, विनंती करायची, आणि हे महाराष्ट्रामध्ये इतिहास करून दाखवूया आपण. वर्णे गटामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दाखवूया आपण. सांगतो यशवंतराव चव्हाणांचा हा जिल्हा, पुरोगामी विचाराचा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा जिल्हा आहे. आम्ही इतिहास घडवतो, तो दाखवायची जर संधी असेल ना, तर एक काम करा, रात्री अपरात्री कोणी येऊन या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सांगा की पैसे आम्ही घेतले तरी निवडणुकीला निकाल आम्ही या शिट्टीला आणि घड्याळालाच देणार, अशा प्रकारचा निर्णय घ्या. आणि आमच्यावर पाटील दुसरे आहेत, आमचे बाळासाहेब पाटील, ते अध्यक्ष आहे जिल्ह्याचे. त्यांच्याकडे अर्ध मतदारसंघ तुमचा आहे. आणि माणूस पण सह्याद्री कारखाना चांगला दर देतोच आहे. या माणसाची मागण्या केवढ्या मोठ्या आहेत. 2500 मिळाले, 2700 मिळाले, 33 आणि यांच्यामुळे मिळाले, हे अभिमानाने सांगेल.
तुमचे ट्रक अडवले नसते, ट्रॅक्टर अडवले नसते तर तुम्हाला दरवड मिळाली असती का? आणि आता काही नाही, फक्त बैठकीला बोलवतात, हमीभाव देऊन टाकतात. त्यांनी तर जाहीर करून टाकलं, काय काळजी करू नका, मला फक्त निवडून द्या, 5,000 मिळवून देतो. मी आमच्या 1,500 भगिनीला मिळतात त्यांना विनंती करेन, 5,000 मिळाले तर त्याचं कॅल्क्युलेशन करा. आणि लोकांना सांगेल, माझ्या तरुणांना सांगेल, 50 केसेस हात नांगावर, हा चळवळीतला, त्या सामाजिक चळवळीतल्या. समोरचे उमेदवार मी काय बोलणार नाही, पण लढतायत ना, तुमच्या विश्वासावर, तुमच्या असलेल्या भूमिकेतून लढतायत, म्हणून पाठिंबा द्या. अनेक प्रश्न आहेत, इतके प्रश्न आहेत की ते प्रश्न संपत नाही. वर्णे गावाला 100% मी आमदार असताना जेवढं काम केलं तर आजपर्यंत कोणी केलेलं नाही. अंगापूरला जेवढं काम केलं ते आजपर्यंत कोणी केलेलं नाही. आता रस्ता एक मंजूर झाला, आमचे संजय गाठवाड वगैरे सगळ्यांनी मागणी केली त्याप्रमाणे 1,20,00,000 या ठिकाणी रस्ता मंजूर झाला. आता तो रस्ता आपशिंगे वरणे आबापुरीचा आहे. आम्ही काही श्रेय घेणार नाही, रस्ते चांगले झाले पाहिजे ना. गेल्या 10 वर्षामध्ये मी होतो त्यावेळेला रस्ता चांगले होते, खड्डा पडला की लगेच करत होतो. पण आता बघितलं तर रस्ते कंत्राटदारासाठी केले जातात, टक्केवारीसाठी केले जातात. अनुभव घ्यायचा असेल आता हा रस्ता तर खड्ड्यात आहे, पण कोरेगाव मतदारसंघामध्ये मी आपल्याला एवढीच विनंती करेन की हा आपण केलेला रस्ता जो आहे तो मंजूर झालेला आहे, त्यामुळे आपल्याकडे पर्यटन वाढेल, तीर्थक्षेत्र वाढेल. आता दुसरं आहे एमआयडीसीचा विषय. आता मला लोक म्हणतील हा एमआयडीसीला विरोधच करण्यासाठी उभा राहतो का, काय करत नाही. देगावाला एमआयडीसी विरोधी केली मी नाही, मला मुद्दाम करायची नव्हती, शेतकऱ्यांसाठी केली. शेतकऱ्यांचं म्हणणं होत आहे आमच्या जमिनी जेवढ्या राहिल्या आहेत तेवढ्या जमिनीमध्ये आता कशाला आम्हाला पाहिजे, त्याचे शिक्के उठवले. आता एक लढाई जिंकली गेले राजू शेट्टी, आपल्याकडे दुसरी लढाई लगेच आली. तेवढ्या त्या वरण्याची सुद्धा एमआयडीसी झाली नाही पाहिजे, याची जबाबदारी तुम्ही दोघांनी घ्या. मी सातारा जिल्ह्यामध्ये एमआयडीसी कुठे करावी यासाठी जागा दाखवून द्यायची जबाबदारी शशिकांत शिंदेची आहे. आणि चांगली एमआयडीसी चांगली होईल अशा प्रकारची जागा दाखवतो. आम्हाला सेवाच नको, पण लोकांवर कुठला निर्णय लादू नये ही भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच आंदोलन करणारा कार्यकर्ता पाहिजे, तो तिकडे गेल्यानंतर सभागृहामध्ये गेल्यानंतर काम कुठलं भेटेल याच्यावर टक्केवारी असलेला कार्यकर्ता निवडून देऊ नका. आणि मला वाटतं राजू शेळकेला निवडून दिल्यानंतर, या दोन्ही माझ्या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर 100% तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते उभे राहतील, याची मला 100% खात्री आहे. राजकारणातल्या दृष्टिकोनातून तुम्हाला एवढीच विनंती करेन, अनेक नेते दिवंगत झाले. महाराष्ट्राच्या असलेल्या लढाईमध्ये खाली वेगवेगळे प्रकारचे विषय यायला लागले. शेतकऱ्यांसाठी कोण काय करतोय, विजेच्या बाबतीमध्ये कोण काय करतोय. काल पण अर्थसंकल्प केंद्रातला जाहीर झाला, माझ्यापेक्षा आता निलेश लंके सांगतील. कॉर्पोरेट युग आलेला आहे, कमर्शियलपणा, फास्ट काम, फास्ट जीवन, मेट्रो येईल, समृद्धी येईल, तीर्थ काय ते शक्तीपीठ येईल, अनेक मार्ग होतील. 80,000 90,000 कोटी याच्यापेक्षा खाली अमाऊंटच नसते, आकडाच नसतो. माझा शेतकरी पिकलाय त्याचं काय. या वर्ण्यामध्ये माझ्याकडे सर्वात जास्त ग्रीन शेड होत्या, सर्वात जास्त ग्रीन आपले फुलं उत्पादन केलं जातं. हळूहळू ते वर्ण्यामधलं बंद
तुच्छ राजकारणाचा प्रकार पाहिल्यानंतर कधीतरी लोकशाही उभी राहायची असेल तर सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचा इतिहास करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. तो करायचा असेल तर या चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावा एवढीच विनंती करायला आलेलो आहे. आणि मला वर्णेकरांच्या, अंगापूरच्या, माझ्या या अपशिंगेच्या असलेल्या पंतकृषीला माझी विनंती आहे. मनात तुमच्या आहे, पण आम्हाला विकत घेतलं जातं ना, हा आत्मविश्वास काही लोकांच्या मनामध्ये वाढलेला आहे. तो बदलायचा असेल ना तर स्वाभिमान जागा करा. आणि स्वाभिमान जागा करण्यासाठी स्वाभिमान असलेल्या संघटनेला आम्ही बरोबर घेतलेला आहे. म्हणून या स्वाभिमान संघटनेच्या असलेल्या लढवय्या कार्यकर्त्याला आपण उभं करत असताना त्याच्याबरोबर आमचे लढवय्ये 2 शिलेदार पंचायत समितीला आणि दाखवून देऊ, सातारा पंचायत समितीमध्ये जे काही आमची लोक जातात ते आमचा मुद्दा अभिमानाने मांडतात. अशा लोकांना आम्ही निवडून दिला. हा इतिहास करण्याच्या संदर्भातली भूमिका आपण करावी एवढीच विनंती करायला आलेलो आहे. आणि तुमच्या सर्व मताची आणि तुमच्या सगळ्या अधिकाऱ्याची जबाबदारी या तिन्ही उमेदवारांच्या वतीने मी घेतो. ते तुमच्याकडे येतील, संवाद साधतील, तुमच्या प्रश्नाला धावून येतील आणि ते करण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा एवढीच हात जोडून विनंती करतो. आणि आत्मविश्वासाने जातो. 7 तारखेला जेव्हा मतदान होईल ना, 7 तारखेला, काही लोकांना, भाजप आणि ह्या लोकांना वाटतं की सत्ता आमच्या हातामध्ये, आम्ही काही करू शकतो. पण यावेळेला मशीन दुरा बदलायची प्रयत्न जरी झाला तर बटन असं दाबा की तिथून घड्याळ आणि शिट्टीच वाजली पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय करण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो. रजा घेतो. जय